त्यामुळे असा पूर्ण दिवस अशा शांततेत या गाजच्या लाटांच्या आवाजात मी घालवणार आहे आणि खूप बरं वाटतं मला इथे येऊन. म्हणजे आत्ताच आलो आहे तेवढी शांतता आहे, तर अजून संध्याकाळचा माहोल वेगळाच असेल. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय नो हा स्टार्टिंगचा ग्लिम्स व्लॉग बघून तुम्हाला वाटलं असेल की नक्की हा व्लॉग कुठला आहे. तुमचे 2 मिनिटं घेते या इंट्रोसाठी, कारण मग तुम्हाला कळेल की या व्हिडिओचं कॉन्टेक्स्ट काय आहे. माझ्या पप्पांचं एक यूट्यूब चॅनल आहे. हा जो व्हिडिओ आहे तो मी माझ्या पप्पांच्या चॅनलसाठी शूट केलेला, जो पप्पांच्या चॅनलवर जाणार होता, पण काही टेक्निकल इश्यूमुळे तो त्यांच्या चॅनलवर जाऊ नाही शकला, म्हणून मी हा माझ्या चॅनलवर अपलोड करत आहे. कारण हा व्हिडिओ मी मागच्या जॅनमध्ये की डिसेंबरमध्ये शूट केलेला आणि मी तो अपलोड करायला ॲज युजल डिले केला आहे, कारण त्याची एडिटिंग बाकी होती, खूप भरपूर कामं बाकी होती आणि मी विसरलेली मध्ये. पण आज मला तो आठवला की हा ब्लॉग आहे तो चॅनलवर गेलाच पाहिजे. हा ब्लॉग आहे गाजचा. ही एक प्रॉपर्टी आहे जी अलिबागमध्ये आहे. आता वेकेशन सुरू झाले तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत, लव्ड वनसोबत सेलिब्रेट करायला, बर्थडे असू दे, कुठलेही इव्हेंट्स असू दे, किंवा ॲज अ स्टे म्हणून तुम्ही जाऊ शकता तिथे. आणि ह्याबद्दल माझे पप्पा तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्स देणारच आहेत. गाज ही अशी जागा आहे जी माझ्या बाबांना भरपूर आवडते आणि ही लव्स व्हिजिटिंग देअर, आणि त्यांची फेवरेट जागा आहे. तुम्ही या व्लॉगमध्ये बघालच की ते एवढं वाहवाही करतात या जागेची. जर तुम्हाला जायचं असेल त्या जागी, तर तुम्ही माझा पण कुपन कोड यूज करू शकता. कुपन कोड नाही आहे, तुम्ही फक्त तिथे सांगायचं की तुम्ही मृण्मयी कदम चे सबस्क्रायबर आहात किंवा भाऊ कदमचे सबस्क्रायबर आहात. तुम्हाला ते डिस्काउंट ऑफर करतील आणि जेही डिस्काउंट असेल ते मी डिस्क्रिप्शनमध्ये नीट मेन्शन करीन, सो नक्की रीड करा. आणि आय होप तुम्हाला आवडेल ती जागा. आय होप मी 100% सांगते तुम्हाला ती जागा भरपूर आवडणार आहे. पण त्याआधी ती जागा नक्की काय आहे, काय काय ॲम्युनिटीज आहेत, काय काय किती सुंदर त्याचा ॲम्बियन्स आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. लेट्स कंटिन्यू वॉचिंग दिस व्लॉग. नमस्कार मंडळी, मी आत्ता आलो आहे रेवदंडा बीचला, गाज फार्म हाऊसला. तर मी आता पिकनिकसाठी एक दिवस आलो आहे, एन्जॉय करणार आहे, आज रिलॅक्समध्ये आलो आहे. तर चाललो आहे आता गाजकडे. चला माझ्याबरोबर. वा, गार्डन आहे. हा दुसरा या. वा, टीव्ही आहे, एसी आहे, छान रूम आहे बघा, बेड आहे छान. काय बघूया. हा टॉयलेट आहे, टॉयलेट बाथरूम छान आहे, शॉवर आहे, कमोड आहे. इकडे काय बघू. वा, चेंजिंग रूम, म्हणजे आपण चेंज करू शकतो इकडे. वा, टीव्ही आहे, एसी आहे, छान आहे. टेंट असल्यामुळे एकदम छान पण आहे. आणि या टेंटमध्ये 4 माणसं राहू शकतात. बेड आहे, खाली झोपू शकतात गादीवर, आणि खूप मस्त आहे, रिजनेबल आहे सर्व. आणि समोर निसर्ग आहे आपल्या. आता तुम्हाला कळेल तो निसर्ग काय आहे, तो इथूनच बघा. टेंट तर पाहिला, आता लॉन बघूया. हे बघा, छान लॉन आहे.
इथे आपण नाश्ता करू शकतो, बसू शकतो, जेवू शकतो, मैफिली करू शकतो. खूप छान आहे. आणि समोर बघा काय दिसतंय तुम्हाला. वा, हे बघा. तर मंडळी, मी आता आज आलो इथे फक्त रिलॅक्स व्हायला, आणि गाजसारखं दुसरं ठिकाण असूच शकत नाही. एवढी शांतता. आणि आता मी दिवसभर मस्त आराम करणार आहे. संध्याकाळी बीचवर जाणार आहे, आणि जमलंच तर 4च्या 5च्या दरम्यान आम्ही कॅरम पण खेळू. नंतर कराओके आहे, कराओकेत गाणी काय काय गाता येतील, आणि रात्री छान जेवण आणि रिलॅक्स. त्यामुळे असा पूर्ण दिवस अशा शांततेत या गाजच्या लाटांच्या आवाजात मी घालवणार आहे. आणि खूप बरं वाटतं मला इथे येऊन. म्हणजे आत्ताच आलो आहे तेवढी शांतता आहे, तर अजून संध्याकाळचा माहोल वेगळाच असेल. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा राहा. मंडळी, तुम्ही इकडे आलात फॅमिलीसोबत, तर तुम्ही तुमच्या 4 व्हीलरनी इथे इथपर्यंत पार नाका हा स्पॉट आहे, रेवदंडा बीचवर पार नाका म्हणून, तिकडे येऊ शकता. तिकडे हे गाज रिसॉर्ट आहे. आणि एस टीने आलात तर ते सेमच पार नाका म्हणून स्टॉप आहे, तिकडे उतरू शकता आणि तुम्हाला या गाजला येता येईल. अजून एक महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही माझा ब्लॉग बघून आलात समजा यूट्यूबचा, तर तुम्हाला 10% सूटसुद्धा मिळेल. त्यांना फक्त सांगायचं की आम्ही भाऊ कदमचा ब्लॉग बघून आलो आहे, तर आम्हाला 10% डिस्काउंट द्या. तर मंडळी, आम्ही इथे अलिबागला आलो आहे. पप्पांनी तुम्हाला सांगितलंच असेल. तर बेसिकली इथे आम्ही एवढं सुंदर घरगुती जेवण जेवतो आहे की खरंच खूप मजा येते. आणि व्ह्यू तर तुम्ही ऑलरेडी बघितला असेल, एवढा सुंदर बीच व्ह्यू आहे. व्ह्यू सोबत जेवायला नाही मिळत, ते तुम्हाला इथे मिळेल. आणि तुम्ही इथे येऊन मस्त फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करू शकता. इथे इव्हन बर्थडे सेलिब्रेट करू शकतात, ॲनिव्हर्सरी असू दे. तुम्ही सगळं इथे तुमच्या फॅमिलीसोबत, इव्हन तुमच्या लव्ड वनसोबत येऊन तुम्ही इथे मस्त एन्जॉय करू शकतात. त्याचबरोबर आत्ता आम्ही जेवत आहोत, आणि मग तुम्हाला जेवल्यानंतर आम्ही भेटू. तर मंडळी, तुम्ही नक्की या गाजला. धन्यवाद.